श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला अनेक वंश विस्ताराच्या कथा सांगत असताना यदुवंशाच्या विस्ताराचं वर्णन सांगितलं. हे ऐकताना ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्णांच्या जन्मापर्यंत यदुवंशाचं वर्णन ऐकलं तेव्हा हात जोडून परीक्षित राजा म्हणाला, महाराज, कथितो वंश विस्तारो भवता सोमसूर्ययोः राज्ञांचोभयवंशानां चरितं परमद्भुतं यदोश्च धर्मशीलस्य नितरान्मुनिसत्तम तत्रांशेनावतीर्णस्य विष्णोर्वीर्याणि शंसनः अवतीर्य यदोर्वंशे भगवान् भूतभावनः कृतवान् यानि विश्वात्मा तानि नो वद विस्तरात. भगवान, आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार, दोन्ही वंशाच्या राजांचे अत्यंत अद्भुत चरित्र, तसंच धर्मप्रेमी यदूंचे सुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले. आता त्याच वंशात आपला अंश असलेल्या श्री बलरामांसह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णांचे चरित्र मला ऐकायची इच्छा आहे. प्राण्यांचे जीवनदाते आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या त्या लीला मला विस्ताराने ऐकायची इच्छा आहे. अनासक्त लोक ज्या भगवंताचं गायन करतात, जे भवरोगावरील औषध आहेत, जे कानाला आणि मनाला परम आल्हाद देणारे आहे, अशा भगवंताच्या गुणवर्णनाला आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल? ज्याचा आत्मघात ज्याला करून घ्यायची इच्छा आहे तोच खरं याला मुकेल, तोच याचा कंटाळा करेल. युद्धामध्ये देवांना सुद्धा जिंकणारे भीष्मादी अतिरथिरूप प्रचंड मासे जात होते. असा कौरव सेनेचा अपार सागर माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातले पाणी ओलांडावे असा अगदी सहज पार केला. कौरव आणि पांडव या दोन्ही वंशांचे बीज असे माझे हे शरीर अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जळून गेले होते. त्यावेळेला माझी माता भगवंतांना शरण गेली तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश करून माझं रक्षण केलं. हे विद्वन सर्व शरीर धारण करणाऱ्याच्या आत आत्मस्वरूपाने राहून अमृतत्वाचे आणि बाहेर कालरूपाने राहून मृत्यूचे दान करणाऱ्या आणि मनुष्यरूपाने प्रगट होणाऱ्या त्यांच्या लीलांचे अपार वर्णन मला ऐकण्याची इच्छा आहे. आपण आत्ताच सांगितलं महाराज की बलराम रोहिणीचे पुत्र होते. त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्ये सुद्धा आपण त्यांची गणना केलीत. दुसरं शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांचा पुत्र होणे कसं शक्य आहे? भगवान गोपाल कृष्ण पित्याच्या घरातून व्रजभूमीकडे का गेले? भक्तवत्सल प्रभूंनी नातलगांसह कुठे कुठे निवास केला? केशवांनी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या लीला केल्या? त्यात कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणं योग्य नसूनही का मारलं? मनुष्यदेह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्ष निवास केला? त्यांना किती पत्न्या होत्या? हे सर्वज्ञ मुनिवर श्रीकृष्णावतारात नितांत श्रद्धा असणाऱ्या मला त्यांच्या या आणि इतर सर्व कथा आपण विस्ताराने सांगा. जेव्हापासून आपल्या मुखकमलातून पाझरणाऱ्या भगवंताच्या अमृत कथेचं पान करतोय त्यामुळे मला तहानसुद्धा लागत नाही, भूकसुद्धा लागत नाही. सूत म्हणतात, शौनका, भगवंताच्या भक्तात अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवांनी परीक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून कौतुक केलं आणि कलिमलांना नाहीसं करणाऱ्या
श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र वर्णन करायला सुरुवात केली. श्रोते हो, आपण त्या भगवंताच्या लीला वर्णन श्रवण करण्यापूर्वी क्षणभर पुन्हा एकदा भगवंताचं नामस्मरण करू आणि कथेकडे जाऊयात. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य म्हणतात, राजा तू खरंच श्रेष्ठ आहेस. तू जो काही निश्चय केलाय तो अतिशय सुंदर आहे, कारण श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झाली आहे, म्हणून तू श्रेष्ठ आहेस. भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्नवक्ता, प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करत असतो. हा भगवंताचा महिमा आहे. वसुदेव कथा प्रश्नम पुरुषां स्त्रीन पुनातिही. अरे, ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडतो, जो उत्तर देतो, हे सगळेजण पवित्र होतात भगवंताच्या कथेमुळे. तुला सांगू का राजा, त्यावेळेला लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचं रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले. त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून पृथ्वी ब्रह्मदेवांना शरण गेली. त्यावेळी तिने गाईचं रूप धारण केलं. तिच्या डोळ्यातून आसव वाहत होती. ती खिन्न होऊन करुण स्वरात हंबरडा फोडीत होती. ब्रह्मदेवांच्याकडे जाऊन तिने आपलं संकट सांगितलं. ब्रह्मदेवांनी ते ऐकून घेतलं, बरोबर तिला घेतलं आणि ते भगवान शंकर अन्य देवांसह क्षीरसागराच्या किनाऱ्यावरती गेले. तत्र गत्वा जगन्नाथम देवदेवं वृषाकपिं पुरुषं पुरुषसूक्तेन उपतस्थे समाहितः. तिथे जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्त होऊन पुरुष सुक्ताने जगतपालक सर्वांतर्यामी देवाधिदेव भगवान विष्णू परमात्म्यांची स्तुती केली. गिरं समाधौ गगने समीरितां निशम्य वेधास्त्रिदशानुवाचः. गां पौरुषीं मे शृणुतामरा पुनर्विधीयतामाशु तथैव माचिरम्. तिथं जाऊन ब्रह्मदेवांनी एकाग्रचित्ताने भगवंताची जी स्तुती केली, त्या स्तुतीमुळे त्यांनी समाधी अवस्थेतच असताना आकाशवाणी ऐकली. ती आकाशवाणी ऐकून ब्रह्मदेव देवांना म्हणाले, देवांनो, भगवंताची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणेच करा, वेळ लावू नका. पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती. ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारे पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंशरूपाने जन्म घेऊन राहा. वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील. त्यांना आनंद देण्यासाठी देवांगणांनीही जन्म घ्यावा. स्वयंप्रकाश भगवान शेषसुद्धा जे भगवंताची कला असल्या कारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्त्रमुखे आहेत, ते भगवंताचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेणार आहेत. जिने साऱ्या जगाला मोहित केले आहे ती भगवंताची ऐश्वर्यशालिनी योगमायासुद्धा त्यांच्या आज्ञेने त्यांचे सहकार्य करण्यासाठी, लीला कार्य संपन्न करण्यासाठी अंशरूपाने अवतार घेणारे. शुकाचार्य म्हणतात, राजा, प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्मदेवांनी देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला. त्यानंतर ते आपल्या परमधामाकडे गेले. पूर्वी शूरसेनो यदुपतीर मथुरामावसन्पुरीं मथुरांशूरसेनांश विषयान बुभुजे पुराय. पूर्वी यदुवंशी राजा शूरसेन मथुरा नगरीत राहून माथुर आणि शूरसेन या देशांवर राज्य करीत होता. त्यावेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली होती. भगवान श्रीहरी नेहमी तिथे विराजमान असतात. एकदा शूरसेनाचे पुत्र वसुदेव मथुरेमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणीत पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले. उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपली चुलत बहीण देवकी हिला खुश करण्यासाठी म्हणून शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथावर घोड्याचे लगाम आपल्या हातात घेऊन निघाला. देवकाचे आपल्या कन्येवर प्रेम होते म्हणून तिला सासरी पाठवितावेळी
त्यांनी तिला सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ आणि सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित 200 सुकुमार दासी होंड्याच्या रूपाने दिल्या. दासीनाम सुकुमारीणाम द्वेषते समलंकृते दुहित्रे देवक प्रादाद याने दुहितृवत्सलः. निघण्याच्या वेळेला वरवधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळेला शंख, नौबती, मृदंग आणि दुदुंभी वाजू लागल्या. वाटेमध्ये ज्यावेळेला घोड्यांचे लगाम पकडून कंस रथ चालवत होता त्यावेळेला त्याला संबोधून एक आकाशवाणी झाली. अरे मूर्खा, जिला तू रथावर बसून घेऊन चाललाय तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. कंस अत्यंत पापी आणि दुष्ट होता. तो भोजवंशाला कलंकच होता. तसा आकाशवाणी ऐकताच त्यांनी तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तो तयार झाला. तो क्रूर निर्लज्जपणे निंद्य कर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करायला लागले. वसुदेव म्हणाले, महाराज कंस, तुम्ही भोजवंशाची कीर्ती वाढविणारे आहात. अनेक शूर तुमच्या गुणांची कीर्ती गातात. असं असताना एका स्त्रीला, तेही स्वतःच्या बहिणीला, या विवाहाच्या शुभसमयी मारायला तुम्ही कसं काय तयार झाले? हे वीरा, मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते. जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबर मृत्यूसुद्धा उत्पन्न होतो. आज किंवा 100 वर्षानंतर प्राण्यांना मृत्यू अटळे. देहे पंचत्वमापन्ने देही कर्मानुगो वशः. जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार दुसरं शरीर प्राप्त करून घेतो आणि आपले पहिले शरीर सोडतो. त्याची इच्छा नसली तरी त्याला असं करावंच लागतं. ज्याप्रमाणे चालते वेळी मनुष्य एक पाय जमिनीवर ठेवून दुसरा पाय उचलतो किंवा जशी आळी दुसरी गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते, त्याप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरं शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो. ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर्य पाहून, इंद्रादिकांचे ऐश्वर्य ऐकून मनाने त्याची अभिलाषा करतो, त्याचं चिंतन करतो, त्याच गोष्टींमध्ये गुंतून त्याच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नात स्वतः राजा किंवा इंद्र बनतो, त्याप्रमाणे आपण आपले मूळ विसरून अशा प्रकारे या शरीराला आपलं मानतो. देहांताच्या वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पंचभौतिक शरीरांकडे धावत राहतात. ज्याप्रमाणे सूर्य, चंद्रादी वस्तू, पाणी, तेल आदी द्रव्य पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने द्रव पदार्थ हलल्याने त्या प्रतिबिंबित वस्तूसुद्धा हलायला लागतात, त्याप्रमाणे हा देह आहे. म्हणून ज्याला आपले कल्याण करावे वाटते त्यांनी कुणाचाही द्रोह करू नये. आणि जे द्रोह करतात ना, लक्षात ठेवा कंस महाराज, त्यांना जन्मताच शत्रूकडून आणि जीवन संपल्यानंतर परलोकात पासून सुद्धा भय वाटतं. ही तुमची धाकटी बहीण आहे, अजून लहान असून बिचारी बाहुलीसारखी आहे, दीन झाली आहे. म्हणून तुमच्यासारख्या दीनवत्सल पुरुषाने या बिचारीचा वध करणं योग्य नाही. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिता, वसुदेवांनी अशा प्रकारे सामोपचाराने आणि भय दाखवून कंसाला समजवलं, परंतु तो क्रूर राक्षसांच्या मताप्रमाणे वागणारा असल्यामुळे त्यांनी आपला निश्चय सोडला नाही. पण कंसाचा हा हट्ट पाहून वसुदेवांनीच विचार केला की कोणत्याही प्रकारे ही वेळ तर टळलीच पाहिजे. तेव्हा त्यांनी ठरवलं की जोपर्यंत बुद्धी आणि शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करूनही जर तो टळला नाही तर त्याला प्रयत्न करणाऱ्याचा काही दोष नाही. म्हणून या मृत्यूरूप कंसाला आपले पुत्र देऊन आपण आपल्या पत्नीला वाचवावं असा त्यांनी विचार केला. जर मला पुत्र झाले आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर निदान ही तरी वाचेल, न जाणो उलटेही होईल, कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे. प्रसंगी मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेला सुद्धा परत येतो. अशा विचाराने वसुदेवांनी कंसासमोर एक प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव काय ठेवला आणि कशा प्रकारे कंसाने तो मान्य केला, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.